नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. तर आजचा आपला पेपर आहे मुंबई बॅट्समॅन 2024चा. यावर्षी पोलीस भरती बॅट्समॅनचे काय सुटलेले आहेत, फॉर्म सुटलेले आहेत. तर त्याचा अभ्यास तुम्हाला नीट जर काटेकोर पद्धतीने करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती काय आहेत तर विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला इथे मिळत राहणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरू करूया आजच्या जे काय विश्लेषणात्मक गोष्टी आहेत त्या आपण या आपल्या प्लॅटफॉर्मवरती पाहणार आहोत की नक्की कोणत्या गोष्टी करायच्या. आणि चला सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न बघा, मुंबई बॅट्समॅनचा पहिला, माझी इंटू इंटू म्हणजे गुणिले काय, म्हणजे याचा अर्थ गुणिले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विरुद्धार्थी. माझीच्या विरुद्धार्थी काय, माझी म्हणजे मागे झालेला आणि आता सध्या, सध्याचा असा अर्थ आहे विद्यमान. काय बरं, विद्यमान. माझीच्या ऑपोजिट येणार विद्यमान. जिवंत ऑपोजिट मेलेला, तुम्हाला येणार माहिती आहे मृत. पुरोगामी प्रतिगामी हे एकमेकांच्या ऑपोजिट आहेत, कळले. आणि हिते तुम्हाला सगळ्या म्हणजेच पूर्ण विषयाची रिव्हिजन तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे असं समजू नका प्रश्न जरी सोपा असला तरी तो तुम्हाला काय दिसेल, महत्वपूर्ण असू शकतो. कारण की छोटे छोटे प्रश्नच आपले काय करतात, मार्क्स घालवतात. पुढचा प्रश्न बघूया. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा अर्थ, वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे, धो धो धावणे. वाक्प्रचारांचा अर्थ शब्दशः घ्यायचा असतो, तुम्हाला माहितीये. धो धो वाहणे नाही, कपडे धुणे नाही, खूप मारणे. धूम ठोकणे म्हणजेच वेगाने धावणे. चोरांनी चोरी करून धूम ठोकली म्हणजे वेगाने पळून गेले असा त्याचा अर्थ होतो. अत्यंत सोपा असा काय होता पेपर होता. मराठीतले तर अत्यंत सोपे, सगळेचे सगळे प्रश्न काय होते, सोपे होते. तुम्ही पैकीच्या पैकी या घटकामध्ये मार्क्स मिळवू शकता. चला पुढचा प्रश्न जाऊया. पुढच्या प्रश्नावर जाण्यापूर्वी आपलं मिशन खाके नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचं मार्गदर्शन तिथे मिळतच राहील. तर आताच डाउनलोड करा प्ले स्टोर वरून मिशन खाकी या नावाने, संपूर्ण पोलीस भरतीची तयारी. पुढे जाऊया आपण. पुढचा तिसरा प्रश्न बघा. पानिपत झाले, पानिपत झाले या शब्दातील धन्व्यर्थ ओळखा. पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी झाले, पानिपतची हकीकत सांगितली. तुम्हाला ह्याच गोष्टी आधी सांगितलेल्या मी की पानिपत झाले, अलंकारिक शब्द असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, शब्दशः कधी कधी अर्थ घेऊ नयेत. पानिपताचं युद्ध झालं का, तर नाही. पानिपत झाले, पाणी झाले का सगळीकडे, नाही. पानिपताची हकीकत सांगितली का, नाही. तर पानिपत झाले याची आपल्याकडे म्हण रूढ झाली, ती म्हणजे सर्वनाश झाला. त्याचं पानिपतामध्ये मराठ्यांचा सर्वनाश झाला हे तुम्हाला माहिती आहे. तर याचा अर्थ होतो सर्वनाश होणे म्हणजे पानिपत झालं, अशी एक म्हण, असा एक वाक्प्रचार आपल्या महाराष्ट्रात रूढ झाला. ठीक आहे. पुढे दुसरा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात. सगळ्यांना माहिती, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, वर्ण म्हणतात. काय म्हणतात, वर्ण. मग अक्षर म्हणजे काय, वर्णांची खुणा. काय बरं, खूण. वर्णांच्या खुणांना काय म्हणतात, अक्षर म्हणतात, किंवा कधीही नष्ट न होणारे. पद म्हणजे एखादा शब्द, शब्द आपण जेव्हा कुठे वापरतो, वाक्यात वापरतो, तेव्हा त्याला पद असं म्हणतात. काय म्हणतात बरं, पद. आणि वाक्य म्हणजे काय, वाक्य म्हणजे शब्दांचा समूह. मागील लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजेच इथे तुम्हाला काय मिळणार आहे, संपूर्ण जी मराठी आहे ते एकाच व्हिडिओमध्ये तुमचे रिव्हिजन होऊन जाणार आहे. वेगवेगळ्या चॅप्टरची पाहायची गरज नाही. चला कळलंय. पुढे जाऊया आपण पाचव्या प्रश्नावर. वृक्ष औदार्य, वृक्ष औदार्य, क्ष अ आणि पुढे आहे औ. वृद्धादेश याचा काय राहतो, अवच राहतो. काय राहतो, औ. कुठली संधी आहे बरं, स्वर संधी आहे. वृक्ष औदार्य, वृक्ष औदार्य कुठला आहे, वृक्ष औदार्य. व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. खालीपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागिरी नाही, देवनागिरी नसणारी लिपी कोणती आहे. कुठल्या बरं, उर्दू. मराठी, संस्कृत, हिंदी हे काय बरं, कुठली लिपी आहे, देवनागिरी आहे, उर्दू नाही. कळलं. व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. प्रित्यर्थ बघा, परत संधीचा प्रश्न आलाय. प्रित्यर्थ, प्रित्यर्थ, प्रीती अधिक अर्थ, प्रीती अधिक अर्थ, प्रीती, हे सगळे शर्त सेम वाटतात. कळलं. याचे योग्य उत्तर यापैकी नाही. काय बरं, प्रीती
अधिक अर्थ प्रत्यर्थ ई ई काय होतं त्याचा दीर्घ स्वर येतो. पुढे आनंदद्रोक. हा बघा परत संधीचा प्रश्न आला. संधी याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले होते पण अत्यंत सोपे प्रश्न विचारले होते. तुम्ही संधी जर नीट टॉपिक अभ्यासलात तर तुम्हाला सहज दिसेल. आनंदोद्रेक. आनंद तर कंपल्सरी येणार, आनंदी येणार नाही, आनंदी येणार नाही. ओके मग इथे कट करायचा. आनंद उद्रेक. उद्रेक की उद्रेक ते योग्य आहे. उद्रेक असा लिहितो आपण. काय लिहितो? उद्रेक असा लिहितो. कळलंय? व्हेरी गुड. पुढचा जाऊया प्रश्न. तू यापूर्वी तू या वाक्य कंप्लीट करूया. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला नाही का? नव्हता का? नव्हतास का? नव्हेस का? कुठला? नव्हतास का? तू यापूर्वी मुंबईला गेला नव्हतास का? नव्हता का? असा त्याचा प्रश्नचिन्ह आहे. अत्यंत सोपा आहे. पुढे नेक्स्ट पुढचं जाऊया आपण. अष्टपैलू या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे एकाच वेळेला सगळीकडे त्याला काय होतो, ह्याच्यात पण माहिर आहे, त्याच्यात पण माहिर आहे, सगळ्यात. 8 पैलू असलेल्या का? नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, आठवडा नाही, यापैकी नाही. तर अष्टपैलू याचा अर्थ होतो सर्व गुण संपन्न. अष्टपैलू याचा अर्थ काय होतो? सर्व गुण संपन्न असा त्याचा अर्थ होतो. पुढे जाऊया आपण. गरुड. बघा समानार्थी शब्द आलाय. गरुड. गरुड. टर्की, वैनतेय, विहंग, अंडज. तर गरुडचं योग्य उत्तर आहे वैनतेय. कुठला आहे बरं? वैनतेय. अंडज म्हणजे अंडी घालणारे, म्हणजे सगळे पक्षी येतात जे अंडी घालतात ते. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणाऱ्यांना अंडज असं म्हणतात. विहंग म्हणजे पण पक्षी आपण म्हणतो. ओके टर्की म्हणजेच तो दिलेला आहे तर शब्द. पुढे जाऊया आपण. खालील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. खालील शब्दापैकी तुम्हाला एक विसंगत शब्द ओळखायचा आहे. कोणता तो बघा. ओके क्षीर म्हणजे काय रे? क्षीर म्हणजे दूध. आणि सलील म्हणजे काय? पाणी. सलील म्हणजे काय? पाणी. याचा अर्थ या दोघांपैकी कुठला तरी वेगळा असणार आहे. कळलं का? दूध तरी असणार आहे, पाणी तरी. पण दुसरं अजून काय होतं? पाणी. अंभ म्हणजे पण काय होतं? पाणी. वारी म्हणजे पण काय होतं? पाणी. काय होतं बरं? पाणी पाणी पाणी. मग वेगळा घटक कुठला आहे? क्षीर. कुठला आहे? क्षीर. कळले का? व्हेरी गुड. पुढे जाऊया जास्त वेळ न दवडता. श्रेष्ठच्या ऑपोजिट. श्रेष्ठ कनिष्ठ पुढे बघायची गरजच नाही. अत्यंत सोपा आहे. ज्येष्ठ वरिष्ठ हा एक शब्द येऊ शकतो एकमेकांच्या ऑपोजिट. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. देवघर हा सामासिक शब्द. कुठला शब्द आहे? सामासिक. आणि सामासिक शब्दाचं लिंग कसं ओळखतात? सगळ्यांना माहिती आहे. तर सामासिक शब्दाचं लिंग शेवटच्या कशावर ओळखलं जातं? शेवटच्या गोष्टीवरून ओळखलं, शेवटच्या शब्दावरून ओळखलं जातं. घर. घरला काय करतो? ते घर. आणि ते म्हणजेच नपुसक लिंग. कुठलं बरं? नपुसक लिंगी. कळलं? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यातील त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यातील विभक्ती प्रत्यय आला. त्याच्याने विभक्ती कुठे लागली? ने. ने कोणाचा आहे? तृतीयेचा आहे. द्वितीयेचं काय बरं? सलाते. आणि अनेक वचनात सला नाते. षष्टीचा चाचीचेच्या. सप्तमीचा तय्या तय्या. तय्या तय्या. आणि नेशी हे कोणाचं आहे? तृतीयेचा आहे. त्याच्यामुळे ने येणार तृतीया. पुढे जाऊया आपण. कुत्रा या शब्दाचे सामान्य रूप. कुत्रा. कुत्रा याचे सामान्य रूप ओळखायचे. सामान्य रूप कधी होतं? जेव्हा मूळ शब्द आला, प्रत्यय लावल्यानंतर कुत्र्याने, कुत्र्याची शेपटी वाकडी धरली. ओके मूळ शब्द आहे बरं कुत्रा. काय शब्द आहे? मूळ शब्द आहे कुत्रा. त्याला जर मी प्रत्यय लावला, इथे दिसतंय वेगळा घटक येतो. इथे बघा ने लावलाय, ला लावलेला आहे. हे लावल्यामुळे आधीच्या शब्दामध्ये काय बदल झाला रे?
काय झाला? कुत्र्या. काय शब्द झाला? कुत्र्या. आणि या बदल झालेलाच शब्दाचं काय म्हणतात? सामान्य रूप. काय म्हणतात बरं? सामान्य रूप. कळलं? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. पुस्तकांना याचे सामान्य रूप बघा. पुस्तकांनाचं सामान्य रूप ओळखा. काय सांगितलं? प्रत्यय. पुस्तक मूळ शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द उरतो तो असतो त्याचा सामान्य रूप असतोय. मग याचं सामान्य रूप काय बरं? पुस्तका. इथे अनुस्वार आहे म्हणून हे पण सामान्य रूप. कळले? गॉट इट? व्हेरी गुड. पुढे. मी लाडू खातो. कोणता काळ? मी लाडू खातो. एकच क्रियापद असतं म्हणजे साधा असतो कुठलाही काळ. साधा वर्तमान, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ असू शकतो. एक जर क्रियापद असेल तर, म्हणजे साध्यामध्ये एकच क्रियापद असतं. पण तो हे क्रियापद कुठलं आहे बरं? वर्तमान काळाचं. कुठलं बरं आहे? वर्तमान काळाचं. भूतकाळाचं येतं लव, भविष्य काळाचं इन. हे काय येतं? क्रियापद येतं. त्याच्यामुळे मी लाडू खातो वर्तमान काळ आणि त्याचा जर उपप्रकार विचारला तर साधा वर्तमान काळ. ते कळले का? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. लक्ष्मीकांत या शब्दात सामासिक शब्दाचा योग्य विग्रह. लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो कोण? विष्णू. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, व्हेरी गुड. पुढचा. प्रसादला गरम दूध आवडते. प्रसादला गरम दूध आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा. कर्ता कसा ओळखायचा तुम्हाला माहितीये. कर्ता कसा ओळखायचा? की क्रियापदाला नारा, नारे किंवा नारी कोण असा प्रश्न विचारायचा. कोणाला? क्रियापदाला. आवडणारे कोण? आवडणारे कोण? दूध. मग दूध हा काय येणार? त्याचा कर्ता येणार. दूध कुठे आहे बरं? गरम दूध. काय होणार येणार? गरम दूध हा त्याचा कर्ता आहे. प्रसाद हा करता येणार नाही. कळले? कर्ता कसा ओळखायचा? नारा नारी शब्द लावायचा क्रियापदाला आणि मग आपल्याला काय मिळतो? कर्ता मिळतो. पुढे. खालीलपैकी विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय? विशेष नाम म्हणजे त्या विशिष्ट जातीचा बोध होत नसून विशिष्ट एका व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो. जातीचा बोध होत नाही आणि विशेष ठेवलेलं नाव असतं. वाक्य बघा. श्रीलंका हे देशाचं नाव आहे. राष्ट्र कोणतं राष्ट्र माहितीये का? सगळ्यांनाच राष्ट्र म्हणतात. त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणतात म्हणून येणार जाती आहे. सामान्य नाम येणार. गाय. गाय ही पण जात आहे. त्याच्यामुळे काय पण येणार? सामान्य नाम आहे. दिशा ही सुद्धा पण काय आहे? जातीवाचक आहे. सामान्य नाम. एका दिशेचा बोध होतो का? नाही. एका गायीचा बोध होतो का? नाही. एका राष्ट्राचा होतो का? नाही. मग हे सगळे कुठे जातात? सामान्य नाम मध्ये. आणि विशेष नाम येतं तुमचं श्रीलंका. रावणाची लंका वाजवला लंका हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. नसेल ऐकलं तर बघा, कोकणात जा आणि तिकडे एक झाकणी नृत्य पहा. पुनर्जन्म, पुन्हा संधी आले बघा. पुनर्जन्म. र हा र चा काय होतो? रफार आणि पुढच्या ह्याच्यावर जातो. आता इथे न येण्याचं कारणच नाही. ओके, राहिला शब्द न वरती रफार येणार नाही, तो पुढच्या ह्याच्यावरती जातो म्हणजे इथे येऊ शकतो. बघा, जन्म नाहीच येणार. हा पण नाही, हा पण नाही. कुठला येऊ शकतो? पुनर्जन्म. समजले का? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण, जास्त वेळ न घालवता. चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत. चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत. अधोरेखित शब्दाचे नाव ओळखा. अधोरेखित शब्दाचं काय ओळखायचं? नाम. बघा, नामावरती म्हणजे बेसिक तुम्ही बघितलं तर बॅट्समॅनला, कारण की ही कशावरती भरती असते? 10वीच्या बेसिसवरती भरती असते. त्याच्यामुळे बेसिक प्रश्न याच्यात विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आजकाल. खेळाडू म्हटलं की एका खेळाडूचा बोध होतो का रे? नाही. सगळ्या पूर्ण खेळाडू या जातीचा बोध होतो आणि जातीचा जिथे बोध होतो ते असतं सामान्य नाम. काय होतं बरं? सामान्य नाम. पॉइंट टू बी नोटेड माय. मी मगाशीच सांगितलेलं. कळलंय? व्हेरी गुड. नक्कलचे अनेक वचन करा. आणि तू एक नक्कल करू नको. अनेक नकला काय होतात? नकला. कुठे शब्द? नकला. अनेक नकला.
नकल्य नाही, नकली नाही, यापैकी नाही. अनेक वचन नकला. कळलंय का? व्हेरी गुड. नर्तिका या शब्दाच्या विरुद्ध लिंगी, विरुद्ध लिंगी नर्तिका म्हणजे बाई, कोण आहे स्त्रीलिंगी. त्याच्या विपोजिट नर्तिका नर्तक. नर्तन म्हणजे नाचणे, नर्तनकर म्हणजे नाचणारा, नृत्यक म्हणजे पण नाचणार. तर याचा विरुद्ध आहे नर्तक. नर्तिका नर्तक. तर हे काही महत्वाचे प्रश्न होते. ठीक आहे. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.